नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम भूसंपादन व वाहतूक नियोजनाअभावी रखडले होते। सध्या पिलरवरती गार्डन टाकण्याचे काम सुरू आहे। उड्डाणपूल कामाची गती, येणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाय या संदर्भात आमदार योगेश टिळेकर यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी करून कामासंदर्भात चर्चा केली। उड्डाणपुलाचे काम डिसेंबर 2025 पर्यंत गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करावे अशा सूचना विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या। यावेळी टिळेकर म्हणाले की कात्रज ते मंत्रवाडी रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग 548 DD घोषित केला। उड्डाणपूल व्हावा यासाठी पाठपुरावा केला। तसेच कात्रज चौकातील संजय गुगळे यांची जागा ताब्यात न आल्याने राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या जागेत पिलर उभारण्यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी घेतली। या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर कात्रज चौक कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे। तसेच 24/7 पाणीपुरवठा योजनेतील रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी वाहतूक पोलीस यांना वाहतूक नियोजन व परवानगीबाबत सहकार्य करण्याच्या सूचना पोलीस व पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। यावेळी प्रभाकर कदम, माजी नगरसेविका वृषाली कामटे, माजी सरपंच व्यंकोजी खोपडे, तुषार कदम, विकास फाटे, राजू कदम, संदीप बेलदरे, पालिका पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक शिल्पा लंबे, पाणीपुरवठा अधिकारी श्रीकांत वायदंडे, कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाणे, उपअभियंता दिलीप पांडकर, शाखा अभियंता शेख उपस्थित होते। कात्रज कोंढवा रस्ता रुंदीकरण 84 मीटरच होणार असून मुख्य रस्ता व सेवा रस्ता अशा 50 मीटरमध्ये बाधित होणाऱ्या जागा मालकांना रोख मोबदला देण्यासाठी 7 महिन्यांपूर्वी 140 कोटी राज्य सरकारने दिले। पालिकेचे मिळून 280 कोटी निधी असताना दिरंगाई का? या भूसंपादनासह रस्ता रुंदीकरणाला गती देण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधान परिषदेत लक्षवेधी मांडणार आहे। आवश्यक 32 जागा ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मोबदला देऊन ताब्यात घेण्यात येतील। भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यास 1 वर्षात कात्रज कोंढवा रस्ता पूर्ण होईल अशी माहिती आमदार योगेश टिळेकर यांनी दिली। महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।